काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला झाला आणि याच्या निषेधार्थ खरं तर देशभरात विविध संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येते। सध्या पुण्यात सुद्धा अलका टॉकीज चौकामध्ये भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात येते आणि या भाजपाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले अभिजित बिचुकले सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर जो काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, भ्याड हल्ला झाला आहे, कसं बघता या सर्व गोष्टीकडे? नक्कीच या ठिकाणी आज जरी यांनी भाजप प्रणित आंदोलन केलं असलं तरी सर्वप्रथम मला भारतीय म्हणून माझा भारतीय असण्याचा प्रचंड अभिमान आहे। मी संविधानाला मानतो आणि संविधानानं या संपूर्ण भारताला एकत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे माझ्या भारतीयांवरती जर हल्ला केला असेल पाकिस्तान्यांनी तर त्याला उत्तर देण्यासाठी आंदोलन कुणीही करू दे, डॉक्टर अभिजित बिचुकले हे स्वतः जातीनं उभे राहणार। कारण मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अंततःही मी भारतीय आहे। पाकिस्तानला मी सांगू इच्छितो, मध्यंतरी इथं कुणीतरी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की या सगळ्या उचलून पुण्यातल्या पाकिस्तानला पाठवा, मी पैसे देतो असं एकनाथराव शिंदेंना म्हटलं होतं। त्यामुळं माझा भारत सर्वप्रथम आहे। भारतातल्या लोकांवरती हल्ला जर पाकिस्तानी दहशतवादी करत असतील तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही। यावेळेला नरेंद्र भाईंना सांगेन की ईट का जवाब पत्थर से दो, हम सब तुम्हारे साथ है। आता आम्ही हे सहन करणार नाही पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले। हिथं जे काय आमचे दंगे असतील, आमचे जे काही एकमेकांचे वादविवाद असतील, आमचे आम्ही बघून घेऊ नक्कीच। म्हणजे तुम्ही शिवेंद्रराजेंवरती मी केलेले आरोप तुम्ही बघितले असतील, पण आत्ता माझ्या दहशतवाद्यांनी जो काय माझ्या देशावरती हल्ला केलाय त्या नालायक दहशतवाद्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, नाहीतर तिथं सगळ्यांनी हल्ला करा पाकिस्तानवरती। खरं तर अभिजित बिचुकले यांची एक स्वतंत्र ओळख आहे, पण आता आंदोलनामध्ये सगळ्या भाजपाच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग झालात। नाही, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो, दहशतवादी हल्ला जो झालाय तो भाजपवरती नाही झाला, काँग्रेसवरती नाही झाला, तो कुठल्याही पक्षावरती नाही झाला, तो भारतीयावरती झाला। आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत आणि भारतीय असल्यानंतर आम्ही म्हणतो की कुणी भाजपमध्ये, कुणी इतर पक्षांमध्ये, कुणी माझ्या उद्या पक्षामध्ये येईल, बरोबर। पण आणि इथले शहर प्रमुख जे आहेत तुमचे भाजपचे घाटे म्हणून आपले धीरजजी घाटे, त्यांनी स्वतः मला सांगितलं की हे भाजप प्रणित जरी असलं तरी हे भारतीयांसाठी आंदोलन आहे। बिचुकले साहेब तुम्ही या, आणि भारतीयांवरती जर हल्ला पाकिस्तानी करत असतील तर मी पाकिस्तानच्या विरोधामध्ये ह्या देह असेपर्यंत आहे। खरा तो एकची धर्म ही भारतीय देशाची संस्कृती आहे, मात्र दहशतवाद्यांनी कुठला धर्म बघून त्या ठिकाणी म्हणजे हिंदू असेल तर त्यावेळी गोळीबार केला असे पद्धत त्या ठिकाणी केले। असं नाहीये, माझ्या भारतीयांवरती हल्ला झालेला आहे, मग तो हिंदू असू दे, तो भारतीय वंदे मातरम म्हणणारा, भारत माता की जय म्हणणारा मुस्लिम असू दे, माझा बौद्ध असू दे, माझा ईसाई असू दे, माझा शीख बांधव असू दे, तो माझा भारतीय आहे। कारण पंतप्रधान मोदींनी सुद्धा जी शपथ घेतलेली आहे ती भारतीय म्हणून घेतलेली आहे आणि भारतीय नागरिकांची सुविधा ही नरेंद्र भाईंनी करायची आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। मी इंडिव्हिज्युअली ह्या आंदोलनामध्ये भारत विरोधी कारवायांचा निषेध नोंदवण्यासाठी जातीनं हजर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस। तुम्हाला वाटतंय नरेंद्र मोदी या भ्याड हल्ल्याचा सडेतोड उत्तर देतील म्हणून? नाही, द्यायलाच पाहिजे ना। जर तुम्हाला विश्वगुरू व्हायचं आहे, विश्वगुरू व्हायचं असेल तर तुम्हाला ते द्यावंच लागेल ना। आता कशाला आपण गप्प बसायचं आहे, विचारपूस नाही करायची। जे आता ह्याच्यात दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूला पावलेले आहेत त्या सगळ्यांचा बदला म्हणून दहशतवाद्यांना संपूर्णपणे त्या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे। हा झालेला हल्ला जो आहे तो देशवासियांवरती झालेला हल्ला आहे, त्याच्यामुळं पक्ष बाजूला सारून देशवासियांच्या खरं तर हक्कासाठी मी या भाजपाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे। या हल्ल्यामध्ये झालेला जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी अभिजित बिचुकले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।